हे आवडतंय ना तुला हे? हो खूप जास्त. प्रीतीताई, मी जिजूंचं नाव पूर्ण लिहू स्वराज म्हणून की हार्ट मध्ये नुसतं एस टाकू आणि दोन साइडने बाण वगैरे? तसंच करते, थांब. कीर्ती, तुला जे लिहायचंय ते लिह, पण हे अक्षर माझ्यासाठी त्या स्वराजचं नाही तर माझ्या सुजयचं आहे. चांगलं चाललंय हा. माझ्या मुलाला मारून इथे थाटामाटात लग्नाची तयारी सुरू आहे. लग्न करताय ते करताय, वर मला मिरवून दाखवताय. नाही आई, हो असं अजिबात. तू तर काय बोलूच नकोस. एका महिन्याभरापूर्वी तुझा भाऊ आणि होणारा नवरा मेलाय, हे विसरलीस? काकू, तुझ्या हातावर माझ्या मुलाच्या नावाची मेहंदी काढली होतीस ना? मग महिन्याभरातच दुसऱ्या मुलाच्या नावाची मेहंदी काढताना काहीच वाटलं नाही का ग तुला? तुझं काळीच दगडाचं झालंय, पण माझं नाही. दुसऱ्या मुलाच्या नावाची मेहंदी मी तुझ्या हातावर लागू देणार नाही. नाही लागू देणार मी. आई आई, काय करताय तुम्ही? सोडा तिचं. काय करतेस तू? ताई, पाया पडते तुमच्या. तुम्ही आता तुमच्या घरी जा, म्हणजे तुम्हालाच या सगळ्या गोष्टींचा त्रास होईल म्हणून सांगते. तुम्ही जा प्लीज. आई, तुम्ही काळजी करू नका. मी सुजय सोडून दुसऱ्या कोणाच्याच नावाची मेहंदी माझ्या हाती लावून घेणार नाही. खरंच. काकू, तुमच्या घरातलं कुठलंही कार्य निर्विघ्नपणे पार पडतच नाही का? या बाई दरवेळेला येऊन गोंधळ घालणार आहेत. लग्न तरी नीट पार पडते की नाही कोण जाणे. कार्यक्रमाची शोभा झाली ना तेवढी खूप झाली. आओ. आत्या, आत्या. मेहंदी, हा हा मेहंदी. लगेच घरी जायचं. आत्यासाहेब, झालं तुमचं काम? चला या बसा. मी पर्स विसरले, प्लीज जाऊन घेऊन ये ना. अशी कशी ग तू इंधळी? प्लीज. आत्याची पर्स. मी आले. Hey!
तू मूर्ख आहेस का रे जरा? हा काय केलंस? तुझ्यामुळे हात खराब झाले माझे. खराब? मग अगं याला खराब होणं म्हणतात. मग काय म्हणतात? आणि एकतर तू खाली मान घालून चालत होतीस, त्यामुळे चूक तुझी आहे. मला सांग, मुळात तू इथे काय करतोयस? मध्येच काय टपकतोयस? का मांकी मगी करतोस माझ्या? काय करतोय म्हणजे? अगं मी माझ्या आत्या बरोबर आलो होतो, तिची पर्स राहिली म्हणून मी घ्यायला आलो. मग तू काय डोळे झाकून आत येतोस का? तुला दिसलं नाही का? तू का खराब केले माझे हात? किरकिरी किरकिरी आहेस तू, निर्लज्ज आहेस. एक नंबरची किरकिरी आहेस तू. अरे घरात चांगलं असं छान वातावरण आहे, मस्त मेहंदी लावतायत सगळेजण, तुझे हात रिकामे आहेत. उलट तुम्हाला थँक्स म्हटलं पाहिजे की माझ्यामुळे तुझ्या हाताला मेहंदी लागली. थँक्स म्हण, थँक्स. थँक्स म्हणायला हवं? हो मी तुला थँक्स म्हणायला हवं? हो. थांब, तुला ना मी तुझ्या पद्धतीनेच थँक्स म्हणते. नाही, अजून हाताला पण घे घे घे. ठीक आहे? हा? किती निर्लज्ज आहेस रे तू. हा, किती निर्लज्ज आहे. हसतोयस तू. अगं हसू नाही तर काय करू. अगं अंगाला आहे ना मेहंदी नाही, हळद लावतात, हळद. मला तुझं थँक्यू आवडलंच नाहीये. एक काम कर, आता पटकन सॉरी म्हणून टाक. सॉरी. तू आत्ताच्या आत्ता इथून निघ. माझ्या आत्याची पर्स दे, मी लगेच निघतो. तू इथून निघा, नाहीतर माझं सॉरी तुला खूप महागात पडेल, कळलं? माझ्या आत्याची पर्स दे, मी लगेच निघतो. ही घे पर्स आणि निघ. निघ खाली कोणी? निघ इथून लवकर. निघ लवकर. काय अगं दरवाजा उघड. काय हे काय आहे? अरे तू आतमध्ये शोध, दरवाजा उघड आधी. लावू का? चला चला दादा. हे काय लागलं हाताला तुझ्या? आणि शर्टाला काय लागले सगळे? आपलं ठरलं होतं ना, माहोल करायचा आहे मस्त. आपलं काही ठरलेलं नाही, तुझं ठरलंय. मग मी त्यासाठीच 2 छान मेहंदीचे कोन विकत घेतले होते. म्हटलं घरी जाऊन तुला आणि दादाला छान मेहंदी काढू. तू ते पर्स आणायला पाठवलंस, मग हातात कोण होते, त्यात ती ज्योती समोर आली. आम्ही एकमेकांना धडकलो आणि ते मेहंदीचे कोन पिचकले आणि मग तिचा तोल गेला आणि मग ती सगळी मेहंदी इकडे लागली. बावळटपणा करायची एक संधी सोडू नको. अरे धड लक्ष देऊन चालता येत नाही तुला? अगं मेहंदीचं आहे, एवढं काय त्यात? दादा चला. सावेकरांच्या घरात कशी काय नेमकी मेहंदी लागली ना तुला, ते पहिल्यांदा धू. चल उठ. अगं घरी जाऊन धुतो ना. उतारा. अगं उतर. अरे कशाला? चल. तू पण एक आहे ना, काय घरी जाऊन धुवेल ना मी. बापरे, नाटक करतोय. काय प्रॉब्लेम आहे तुला? स्वच्छ धुवात खाली. घरी जाऊन धुतले असते तर. घरी जाऊन कशाला इथेच धू. नीट सगळीकडचे जाऊ दे. एवढंच कशी लागली रे मेहंदी? हा मग एवढं प्रेमच आहे. दर पहिल्यांदा स्वच्छ धू. त्या सावेकरांच्या इथेच बरोबर तुला मेहंदी लागायला हवी ती.